काय मग तुम्ही पण खाल्ले आहेत का असे पोहे? नक्की करून बघा आणि माझी रेसिपी पाहिल्यानंतर आवडीने बनवाल तुम्ही नक्कीच, मला असं वाटत आहे. चला तर मग आपण आज बनवूया पोह्यांचं प्रीमिक्स. तर जेव्हा पण आपण प्रवासात बाहेर कुठे असतो किंवा मग बाहेर शिक्षणासाठी बाहेर गावी राहतो घर सोडून, तेव्हा हे उपयोगी येणारे असे गरमागरम पोहे. चला तर याची रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करते. तर इथे कढईमध्ये सर्वात आधी तेल टाकू दिलं, त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतली आणि मस्तपैकी तडतडू दिली. त्यानंतर आपला आवडीचा सुगंध देणारा टेस्टी असा गोडलिंबाचा पाला, त्यानंतर छान असा मस्त ड्राय होऊ दिला गोडलिंबाचा पाला आणि त्याचसोबत बारीक कट करून घेतलेल्या मिरच्या, चॉपरमध्ये बारीक अशा कट करून घेतल्या मस्तपैकी ओबड-धोबड मिरच्या आणि त्या पण मस्तपैकी तेलामध्ये छान कडक येऊ द्यायच्या आहे आपल्याला, छान सुकू द्यायचे आहे मस्तपैकी. आणि कारण हे प्रीमिक्स आपल्याला जवळजवळ महिनाभर टिकू शकते, तर त्यासाठी आपल्याला जे आपण व्हेजिटेबल्स टाकतो यामध्ये ते छानपैकी ड्राय होऊ द्यायचे आहेत. तर त्यासाठी बघा इथे मस्तपैकी आपली मिरची पण ड्राय झालेली होती, गोडलिंबाचा पाला पण ड्राय झाला. त्यानंतर मी चुटकीभर हिंग टाकून घेतलं, थोडीशी आणि कलर येण्यासाठी हळद टाकून घेतली. त्यानंतर टाकलं चवीनुसार मीठ आणि इथे बघा आता आपले पोहे भाजून तयार आहेत. तर मी पोहे पण भाजून घेतले होते. सर्वात अगोदर तर पोहे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. तर थोडंसं तेल टाकून, तर हे बघा इथे पोहे छान मस्त कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण सर्व मसाले एकत्र करून घेऊ, म्हणजे एकजीव करून घेऊ, पूर्ण पोहे मिक्स होतील आणि मग आपले पोहे तयार आहे, म्हणजे आपलं पोह्यांचं प्रीमिक्स तयार आहे. तर बघा आपले पोह्यांचं प्रीमिक्स इथे रेडी होत आहे. तर त्यासोबतच मी तुम्हाला पोहे कसे करायचे ते पण दाखवणार आहे. तर हे बघा आता आपलं प्रीमिक्स तयार झालं. गरम पाणी घ्यायचं आणि आपल्याला हवे तेवढे पोहे छानपैकी बाजूला काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं. अगदी आपल्याला जितके पोहे बनवायचे आहे तितके. मी तुम्हाला हे फक्त डेमो दाखवत आहे म्हणून मी थोडेसे पोहे घेतले. त्यानंतर गरम पाणी टाकलं, मिक्स केले आणि 5 मिनिट झाकून ठेवले प्लेटमध्ये आणि वरून त्यावर कोथिंबीर पेरून टाकली. छानपैकी गरमागरम असे पोहे आपले रेडी आहे. या तर मग सर्वांनी गरमागरम प्रीमिक्सचे पोहे खाण्यासाठी. कशी वाटली माझी रेसिपी?